विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहे. जागा वाटपावर देखील चर्चा होते. अशात शिवसेना म्हणजे ठाकरे गटाकडे जे आहे तर 60 जागा निश्चित झाल्याचं कळतंय आणि तशी यादी देखील तयार केल्याची माहिती मिळते. आपल्यासोबत स्वतः अंबादास दानवे आहेत, नेते आहेत. काय अशी यादी तयार झाली आहे, काय सूचना देण्यात आलेल्या आहे आणि किती जागा लढवणार आहे शिवसेना? हे बघ, शिवसेनेकडे 288 उमेदवाराची यादी तयार आहे, नुसती 60 नाही आहे. शिवसेनेनं दीड वर्षापासून मान्य पक्षप्रमुखांनी प्रत्येक मतदारसंघ निहाय आम्ही कोण इच्छुक, कोण चांगला वगैरे हे सगळं ॲनालिसिस दीड वर्षापासून चालू आहे, लोकसभेपासून चालू आहे. आणि तुम्ही म्हणाल 60 तर मी म्हणेल 288ची यादी आमच्याकडे तयार आहे. ज्यावेळेस महाविकासाचं जागा वाटप पूर्ण होईल, ज्या जागा आम्हाला लढायच्या क्लिअर होतील, त्या दिवशी आमचे उमेदवार तयार असतील. बरं, 60पेक्षा अधिक जागा म्हणजे तुम्ही मागच्या वेळेस लढल्या होत्या, अधिक होत्या. तर यावेळेस ज्या 60ची चर्चा आहे, तर ते म्हणजे ज्या जागा तुम्ही निवडून आल्या होत्या त्या तुमच्या ताब्यातच राहतील, अशी काही यादी तयार झाली म्हणजे ज्या तुमच्याकडे होत्या त्यातले काही निवडून येणाऱ्या लोकांची यादी? शिवसेनेत यादी बिदी बनवायची गरज नसते. शिवसेनेत सांगून टाकतात आम्ही की तुला लढायचं आहे म्हणून, साहेब त्यांना बी फॉर्म देऊन टाकतात. यादी विधी एकदाच आमची सामनात येत असते. रोज याद्या, पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी, रिकामधंदे. आमच्याकडे काही भानगडी नाही आहे. आमच्याकडे संघटनेत डायरेक्ट या सगळ्या गोष्टी पक्षप्रमुखांच्या माध्यमातून होत असतात. त्यामुळे 60 काय, त्याच्यापेक्षा जास्त लोकांना आम्ही सांगू ना. आणि काही जणांना सांगावं लागतं, जिथं काही प्रॉब्लेमच नाही आहे, जी जागा आम्हाला क्लिअर आहे, जिथं उमेदवाराचा काही इश्यू नाही, तिथे एखाद्याला सांगितलं की तुला लढायचं, तर काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात? तेव्हा ती संख्या 60 काय 70 असू शकते, 80 असू शकते. त्यामुळे अशा गोष्टी शिवसेना करत असते, सगळेच पक्ष करत असतात. बरं, अमित शहा जे वक्तव्य केलं होतं 30पेक्षा अधिक जागा भाजप इथे जिंकून येणार मराठवाड्यात, फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, तसे दावे देखील भाजपकडून केले जातात. याचा अर्थ भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं फोडाफोडी मानते, याचा अर्थ ते कुठेतरी कुंभकत आहे का, हा माझा त्यांना प्रश्न आहे. फोडाफोडीची गोष्ट केली तर आम्हीच भाजप किती फोडलं. सगळे मोठे मोठे नेते आमच्याकडे आले ना, खालचे त्यांचे काय सगळेच अनेक लोक, त्यांनी वेगवेगळ्या लोकांना आमिष सांगून ठेवले होते तुला विधानसभा लढली, तुला आता कुठं लढणार ते. आता त्यांना शिंदे लचके तोडतायत, त्यांना अजितदादा लचके तोडतात, बाकीच्या लोकांना त्यांनी सोडलं वाऱ्यावर. त्यातले बरेच लोक आमच्याकडे येत आहेत आणि आम्ही घेतो आहे, त्याला काय प्रॉब्लेम आहे घ्यायला. अजून काही संपर्कात आहे? खूप आहेत, होऊ द्या ना, अजून निवडणूक डिक्लेअर होते, आणखी बघा किती लोंढेच्या लोंढे येतील आमच्याकडे. पण बरं, पहिली यादी कधी जाहीर होणार? नवरात्राच्या आसपास होऊ शकते. आहे ज्या दिवशी जागा वाटप होईल त्यानंतर यादी जाहीर व्हायला वेळ नाही लागणार. पण अंदाज सांगता येत नाही. अजून निवडणुका जाहीर नाही झाल्या तर कशी याला यादीचं काय काम आहे? नवरात्र निवडणुका झाल्या ना, डिक्लेअर झाल्यानंतर यादी येईल ना. अजून निवडणुका डिक्लेअर झाल्या नाही तर यादी कुठून येणार? नक्कीच हे होते अंबादास दानवे. आणि यादी जी आहे तर आमची तयार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. सोबतच काही भाजपचे लोक देखील आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. आणि नवरात्रच्या जवळपास पहिली यादी जी आहे तर ठाकरे गटाची जाहीर होऊ शकते असं देखील त्यांनी म्हटलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवचा मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.